काल ना छान असा पाऊस पडला 10-15 मिनटं. पण त्यामुळे हवेत जो गारवा पसरला ना, त्यामुळे मन अगदी प्रसन्न आणि प्रफुल्लित झालं होतं. मी आणि उन्नती पावसाचा छान असा आनंद घेत होतो, फक्त बघण्यातला. त्यानंतर ना थोडीशी झाडं ना मी पाण्यात ठेवली होती, पाऊस पडत होता त्यावेळेस. लगेच त्या झाडांवरती ना प्रसन्नता आलेली. मी सगळ्याच झाडांना ना हळद आणि चहा पावडर टाकलेली. त्याचा खरंच इफेक्ट होतो. तुम्हीही नक्की तुमच्या झाडांना टाका. सकाळी ना माझं म्हणजे जास्तीचं काम झालंच नव्हतं, हा व्हिडिओ ज्या दिवशी शूट केला त्या दिवशी. कारण की ना मला बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळपास 6 महिन्यानंतर मायग्रेनचा त्रास झालेला आणि तो इतका प्रचंड झालेला की मला ना साधं कुणाचं बोलणंही सहन होत नव्हतं. आणि महत्त्वाचं हे झालं की मी गोळी खूप उशिरा घेतली. मला असं वाटलं की गोळी नाही घ्यायची आपण, म्हणजे थोडंफार त्रास सहन करू. आणि मग पण गोळी न घेतल्यामुळे ना त्याच्या प्रचंड वेदना वाढल्या. त्यानंतर ना जर जास्तच मायग्रेनचा त्रास वाढला तर एक म्हणजे आपले चेहराही खूप सुजतो. नंतर डोळाही एक बारीक होतो आणि अर्धं नाक प्रचंड दुखतं, अर्धं डोकं दुखतं. म्हणजे खूप भयंकर असा हा त्रास असतो. मायग्रेन होण्याचं पण कारण हे झालं की मी म्हणजे बऱ्याच दिवसापासून सारखं उन्हामध्ये जाणं होतं आहे. उन्हात गेलं की डोकेदुखी सुरू होते मायग्रेनची. आणि ते पण नाही, सगळ्यात जास्त कारण म्हणजे युद्धाच्या मी खूप साऱ्या बातम्या बघितलेल्या मोबाईलमध्ये. आणि त्यातच ना मुंबईचा बघा तो एक मुलगा 23 वर्षाचा वारला युद्धामध्ये. तर त्याच्या आईला रडताना बघून म्हणजे मलाही खूप रडू आलेलं. त्याचे आईवडील ज्यावेळेस म्हणजे बातम्यांमध्ये दाखवत होते. आणि त्यानंतर ना मला प्रचंड असा त्रास झालेला. मग नंतर ना मग मी त्या बातम्याच बघणं सोडून दिलेलं. जवळ स्क्रूड्रायव्हर ठेवला ना तर त्यामुळे काय होतं, जेही कुकरचे हँडल्स किंवा झाकणाचे हँडल्स सैल होतात ना, ते आपण अगदी इझिली झटपट म्हणजे पॅक करू शकतो. नाहीतर काय होतं की बऱ्याचदा ना हे पूर्ण हँडल निघून जातं बाहेर आणि मग आपण ते स्क्रू पण हरवतात आणि मग आपण शोधतो स्क्रूड्रायव्हर कुठे आहे. म्हणून त्यासाठी मी असंच किचनमध्ये इथे ठेवते किंवा ट्रॉलीमध्ये पण नाशिकला नेहमी असायचं. इकडे चहा उकळतोय आणि तेवढ्यात ना मी भांडी रचून घेते की जेणेकरून हा वेळ वाया जाणार नाही. मला ना म्हणजे मागच्या वेळेस 5-6 दिवसापूर्वी वादळ आलं ना तर बऱ्यापैकी धूळ झालेली किचनमध्ये. फ्रीज असू द्या, इथे असू द्या, नंतर रॅक आहे एक, तर तो पण जरा विस्कटला आहे. तिथली भांडी म्हणजे अगदी इकडे तिकडे ठेवून दिलेली आहे. तर तीही मला आज नीट करायची, प्रॉपर करायचं आहे, पुसून काढायचा आहे तो रॅक. मग तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. मला ना नेहमी म्हणजे लाल चहा प्यायला आवडतो. जास्त दुधाचा चहा मला आवडत नाही. जर जास्त दुधाचा चहा झाला तर तुम्ही कधीच पीत नसते. ही जी मांडणी आहे ना, तर हिचे भांडे सगळे म्हणजे ना असे अस्ताव्यस्त झालेले. तर काय झालं, मी तुम्हाला सांगितलंच की 1 तारखेपासून क्लासेस सुरू झाले आणि त्यानंतर ना माझी खूप धावपळ सुरू झाली. आणि त्या धावपळीमध्ये ना मग काढलं भांडं की जागेवर जरी ठेवलं ना पण थोडं तरी ते विस्कटतच. आणि महिन्यातून एकदा तरी पुसलं जावं किंवा म्हणजे जी भांडी असतात ना आपली इकडे तिकडे झालेली असतात, तर त्यानिमित्ताने का होईना मी आता हे संपूर्ण आवरून घेते. ही ना डायरेक्टली खेळ्यांमध्ये पॅक आहे, त्यामुळे ती बाहेर येणार नाही. नाही तर मी ती धुवून टाकली असती, घासून टाकली असती. आता फक्त मी तिला ओल्या कापडाने, कोरड्या कापडाने पुसून घेणार. मागच्या वेळेस ना मी ज्या वेळेस किचनचे जरा थोडे बदल केले होते, फ्रीजची जागा, देव्हाऱ्याची जागा, तर त्यावेळेस ना मला एका ताईंची कमेंट्स आलेली की त्यांचं लग्न होऊन कदाचित ना 4-5च वर्ष झालेले असतील आणि त्यांनाही बदल करायला आवडतात किंवा घर स्वच्छ करायला आवडतं.
आणि मग पण काय होतं, त्या जॉईंट फॅमिलीत राहतात आणि त्यांच्या सासूबाईंना ना त्यांच्या म्हणजे ह्या ताईंनी लावलेले भांडे त्यांच्या पद्धतीने ते आवडत नाही. कारण की पूर्वीपासून सासूबाई जशा लावत असतील भांडी अगदी तसंच त्यांना सासूबाईंना आवडतं. मग यात जर यांनी भांडी लावली तर त्या परत लगेच त्या बदलवून टाकतात. मग याच्यामुळे ना त्यांच्यात थोडंफार तर वाद वगैरे किंवा रुसवे-फुगवे होत असतील. मग त्या ताई म्हटल्या की मी काय करू? मला ना त्या कमेंट्सला उत्तर द्यावं की नाही हे मला खरंच कळत नव्हतं, की कदाचित प्रत्येक घराची ही सिच्युएशन वेगवेगळी असते आणि मी रिप्लाय दिल्याने काही नको प्रॉब्लेम व्हायला. पण आज ना मला थोडंसं एकच सांगावंसं वाटतं. ही आहे उन्नतीची छोटीशी मैत्रीण ना अंकिता. हिचे पप्पा ना कोरोनात वारलेले. ती कदाचित त्यावेळेस ना पहिलीला असेल. तिचे पप्पा जिथे कुठे नोकरीला होते ना तिथेच आई म्हणजे काम करते. अगदी साध्या काहीतरी पोस्टवर असेल तिची आई, कारण की शिक्षण वगैरे कमी झालेलं असेल तर. मग बघा, ही मुलगी 4थीला आहे, तिचा भाऊ 8वीला आहे. तर त्यांना ना म्हणजे त्यांच्या आईला उशीर झाला तर संध्याकाळी ते भाऊ बहीण काहीतरी पोहे असं बनवून खातात, ऑफिसमधून जर लेट झालं. आणि आपण जर घरामध्येच म्हणजे ह्या मुलांच्या आयुष्यात ना खूप संघर्ष असेल हे म्हणजे मी ऑब्झर्व केलं, कारण की दिसतंच आपल्याला हे सगळं. आणि त्यांच्याही सिंगल पॅरेंट्स असल्यामुळे तर किती संघर्ष करावा लागत असेल. एखाद्या वेळेस ना वडिलांची नोकरी जर चांगली असेल, थोडे पैसे असतील हाताशी तर गोष्ट वेगळी आहे. पण अगदी साधारण नोकरीवाल्यांना आणि वडील नसतील त्या मुलांना तर खूप संघर्ष असतो अशा आयुष्यात. मग हे आपण आपल्या आजूबाजूला अनेक दुःख बघतच असतो. तर बघा, भांडी-कुंडी अगदी छोट्या-मोठ्या गोष्टींसाठीच आपण जर घरात व्यर्थ वेळ घातला तर ना अ, अर्थहीन जीवन होतं. म्हणून आपण ना लग्न झाल्यानंतर ना आपण कमी वयामध्ये असतो आणि त्यावेळेस ना आपण या गोष्टींना जास्त प्राधान्य देतो, की त्यापेक्षा ना आपण आपलं करिअर, मुलांचं एज्युकेशन किंवा आपण काय चांगलं शिकू शकतो याकडे लक्ष द्यायला हवं. जर कुणाला आवडत नसेल ना तर आपण आपला मार्ग बदलून घ्यावा. बऱ्याचदा काय होतं, की ज्यावेळेस आपल्याला घरातला एखादा भाग किंवा किचनचा ना काही स्वच्छ करायचं असेल तर ना कुठून सुरुवात करावी हे कळत नाही. आणि हाच विचार करण्यात ना आपला बराच वेळ जातो. त्यामुळे बऱ्याचदा ना स्वच्छता उद्यावर लोटली जात असते. म्हणून मग ना अगदी छोटी 5 मिनिटाची का असेना आपण सुरुवात करायची आणि मग त्यानंतर ना ॲटोमॅटिकली मग आपल्याला सुचत जातं की हे स्वच्छ करायचं आहे, ते करायचं आहे. अगदी 5-10 मिनिटं दिले किंवा अर्धा तास दिला ना रोज तर नक्कीच आपलं घर, किचन हे चकचकीत राहतं. आज ना मी तुमच्यासोबत ना अगदी थोडं डायरेक्टली बोलून म्हणजे समोर बोलून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते, की तुम्हाला कसं वाटतो हा बदल ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला आवडला ना तर मी नक्कीच प्रयत्न करेन की यापुढे असेच डायरेक्टली बोलण्याचा प्रयत्न करत जाईल. त्या ताईंना ना अजून एक सांगेल, की एक ना एक दिवस तुम्हालाही तुमच्या मनाप्रमाणे जगण्याची नक्कीच संधी मिळेल. हे जे 2 दगड आहेत ना, हे ताज हॉटेलमधले आहेत मुंबईचे, जे आपले गेटवे ऑफ इंडियाजवळ आहेत ते. तर मी ना द सिक्रेटमधला दुसरा भाग आहे जादू हे पुस्तक. तर ना त्यामध्ये ना मी वाचलं होतं की असं की आपल्याकडे एखादा दगड असावा आणि ना जो आपलं आयुष्य ना एक जादूमय बदलवून टाकेल. हे तुम्हाला कितपत खरं वाटेल मला नाही माहिती, पण ना तो आपल्यासमोरच ठेवायचा आणि आपल्या ज्याही भावना असतात म्हणजे जेही आपल्याला आपल्या आयुष्यात पाहिजे, प्रगती असू द्या आपली, आपल्या घरच्यांची, मुलांची, तर म्हणजे त्याच्यासमोर विश मागायची आणि मग आपण म्हणजे तो विचार सोडून द्यायचा. मग ब्रह्मांड ना ते विचार ना आपल्या आयुष्यात ना साकारत असतं, म्हणजे रिअलमध्ये होत असतं. मग त्यासाठी किती वेळ लागू शकतो हे मी सांगू नाही शकत, पण ते पुस्तकही खूप छान आहे. जादू माझ्याकडे आहे, ते आता नाशिकला आहे.
मी जाणार ना नक्कीच आणेल आणि तुम्हाला ना त्याच्यातले बरेचसे मी पॉइंट्स ना नक्कीच वाचून दाखवणार. तर माझ्याकडे ना 3-4 दगड होते. ज्या वेळेस ना आम्ही मुंबईला राहत होतो बांद्र्याला, तर आम्ही तिकडून म्हणजे ज्यावेळेस परत ट्रान्सफर झाली नाशिकला, तर आम्ही ना ताजला गेलो होतो. तर तिथे बाहेर टाकलेले होते हे दगड. तर मी तिथून ना त्यांच्या जे बाहेर होते गार्ड, तर त्यांना विचारून घेतलेले की मला द्या. मला वाटलं ताजमध्ये एवढी मोठी हॉटेल आहे, तिथला एखादा 2 दगड घेतला तर काय फरक पडतो. हे ना मी नेहमी बर्नीत भरून ठेवत असते आणि माझ्या किचनच्या इथे समोरच ठेवते. तर म्हणजे ना खरं सांगते की जेव्हापासून म्हणजे या दगडांमुळे मी झालं असेल असं नाही म्हणणार, पण ना मी ज्याही अगदी माझ्या आयुष्यात ज्या छोट्या छोट्या का असे ना ज्या अपेक्षा होत्या, जे मला हवं होतं ना, आता घराबद्दलच असू द्या, द सिक्रेट या पुस्तकावरती तर माझा खूप विश्वास आहे आणि ते जादू पुस्तकही खूप छान आहे. तर मी हा ना किचनच्या तिकडेच ठेवल्यामुळे ना मग मी प्रत्येक वेळेस माझं म्हणजे जसं घर असेल छोटं का असेल ना, पण ते छान असावं. मी जो जो विचार केला होता घरामध्ये काय काय असावं ते म्हणजे एक सकारात्मक पद्धतीने त्या विचारांमुळे ना तयार झालेलं आहे. जे डेकोरेशनचे प्लॅन्स असतात ना, त्या प्लॅन्स मध्ये हे टाकलेले असतात किंवा खाली गार्डन मध्ये ते दगड आहेत, असं काही विशिष्ट नाहीये. तर त्या पुस्तकातला भाग तुमच्याकडे असेल तर नक्की वाचा. मी आणल्यावर ना तुम्हाला नक्कीच वाचून दाखवेल. मी पहिल्यांदाच ना तुमच्या समोर डायरेक्टली बोलण्याचा प्रयत्न करते. तर ना त्यामुळे काय जर काही चुकलं तर मला नक्कीच माफ करा. आणि मी बीएड केल्यामुळे ना त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना शिकवत वगैरे असतो, मी तुम्हाला शिकवत वगैरे नाहीये, पण हे हात वगैरे ते एक्सप्लेन करताना ना तिथे सवय झालेली, म्हणून मग ना तेवढं तुम्ही मला समजून घेणार ही नक्कीच अपेक्षा करते. ज्या काही अपेक्षा असतील की तुमच्या म्हणजे आपल्या आयुष्यात भविष्यामध्ये असं काही व्हायला पाहिजे की एका वर्षाने असं छान आपलं काहीतरी असायला हवं, घराबद्दल काहीतरी नियोजन असेल, अपेक्षा असतील, तर त्या नक्कीच तुम्ही म्हणजे तुमच्या विचारांमध्ये आणा. आणि म्हणजे आपण जर एकदम प्रबळ विचार केले ना तर ते आपल्यासोबत सत्यात ना घडतच असतात. हे मी स्वतः अनुभवलंय म्हणून सांगते तुम्हाला. आणि महत्वाचं म्हणजे ना द सिक्रेट बुक ना तुम्ही नक्कीच विकत घ्या. ते सुरुवातीला ना समजायला थोडं ना जड जातं, पण नंतर ना मग हळूहळू 1-2दा वाचल्यानंतर ना आपल्याला चांगलं समजायला लागतं. आणि सतत वाचल्यामुळे तर ना मग अगदी आपण तसा छान असा पॉझिटिव्हली विचार करत जातो.
आणि जीही आपली स्वप्न असतात ना ती नक्कीच पूर्ण होतात. त्यासाठी भरपूर असं कष्टही करावं लागतं. फ्रीमध्ये कुठलीही गोष्ट मिळत नसते. पण आपण कष्ट करत असतो. कधी कधी काही गोष्टी आपल्या साध्य होत नाही आयुष्यामध्ये. मग अशा वेळेस ना नक्कीच मला असं वाटतं आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह थिंकिंगची खूपच गरज असते. आणि त्यामुळे ना आपण आपली स्वप्न सगळीच पूर्ण करू शकतो. कधी कुठली वस्तू आपल्या उपयोगी पडेल ना हे सांगता येत नाही. लाईट गेलेले वादळामुळे 2-3 तास आणि आमच्याकडे मेणबत्तीच नव्हती. पण मी ना त्याच्या आधीच ना ते जो रूम मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं की स्वच्छ केलेला, त्यावेळेस ना या दिवाळीच्या छोट्या आपल्या अ, मेणबत्ती असतात ना म्हणजे तर त्या कामात आलेल्या दिवे लावण्यासाठी. तर म्हणजे मलाच असं वाटलं की आता मलाच त्या दिवशी असं वाटलं होतं की ज्यावेळेस मी स्वच्छ करत होते, अरे उगाचच आपण घेतलेलं आणि आता दिवाळीपर्यंत यांना सांभाळत बसा, त्या चांगल्या राहतील की नाही. पण बघा लगेच 2 दिवसांनी लाईट गेली आणि मला त्या कामात आलेल्या मेणबत्त्या. मेणबत्ती स्वतः जाळून म्हणजे स्वतःला त्रास करून इतरांना प्रकाश देत असते. तसंच आपल्या आयुष्यात का असेना आपण नेहमीच ना खरं तर चांगलं वागण्याचा प्रयत्नच केला पाहिजे. इतरांना बघा बरेच जण ना बऱ्याच जणांना स्वतःहून कुणाला तरी त्रास देण्याची सवय असते. अशा लोकांपासून ना दूर राहायचं, इग्नोर करायचं आणि स्वतःची मनस्थिती ना नेहमी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कधीतरी ना निगेटिव्ह सिच्युएशनमध्ये आपल्याला मार्गच सापडत नसतो. पण मार्ग कधीतरी आपल्यासमोरच असतो, पण आपलीही मनस्थिती त्यात म्हणजे त्याला कारणीभूत असते. कारण की आपण तो मार्ग बघण्याचा समोर प्रयत्नच करत नाही. अगदी थोडीशी छोटीशी का सुरुवात असे ना, छान करायला हवी आपण. बघा ॲटोमॅटिकली आपल्या आयुष्यातले संपूर्ण प्रॉब्लेम ना दूर होतात आणि आपण ना आनंदी जीवनाकडे नक्कीच प्रवास करायला सुरुवात करतो. या रॅकवरच्या धुळीचंच बघा ना, की ती पण एक निगेटिव्हच गोष्ट आहे. मग तिला बाजूला करण्यासाठी, त्याला स्वच्छ त्या रॅकला स्वच्छ करण्यासाठी मला थोडा तरी प्रयत्न करावा लागलाच ना. आणि नंतर मी जे विस्कटलेलं होतं, जे छान वाटत नव्हतं, तर त्याला मी नीट स्वच्छ केल्यानंतर ती मांडणी अतिशय छान व्यवस्थित मांडल्यानंतर सुबक दिसायला लागली. तर थोडासा का असाच प्रयत्न आपल्याला आपल्या आयुष्यात पण करावा लागतो मला असं वाटतं. पण सुरुवात कुठून तरी छोटीशी का असेना आपल्यालाच करावी लागते. कोणीही येऊन आपल्याला आपलं आयुष्य छान पॉझिटिव्ह बनण्यासाठी ना आजूबाजूला सकारात्मकता येण्यासाठी म्हणजे प्रयत्न करत नसतं. सुरुवात ही आपल्यालाच करावी लागते. मला वाटेल आज किती ज्ञान देते की काय बाई आम्हाला. बस बस आता आपण या विषयावरती इथेच थांबूया. आता ना ह्या म्हणजे ही मांडणी ना स्वच्छ करून झालेली आहे आणि मी छान मला आवडेल, मला प्रसन्नता येईल हे बघून तशी मस्तच अशी मांडणी करते. हे मी ना पुसलं अगदी झटपट 5च मिनिट लागले. आणि आता हे जे बाउल आहे, बाउल नाही म्हणता येणार यांना, हे जे जेवण काढण्याचे भांडे आहेत ना मी इथे सगळे ऑर्गनाईज केलेले आहेत. हे मला बऱ्यापैकी लागत असतात, म्हणजे रोजच्याच वापरातले आहेत. इकडेही मी हे सगळे भांडे अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेले आहेत. आणि हे ताट वगैरे जे आधीचे होते ना ते जसेच तसेच ठेवले. प्लेट्सही अगदी आधीच्या जशा आहेत तशाच ठेवलेल्या आहेत. सगळे भांडे ना मी तुम्हाला जवळून दाखवलेले आहेत. जेही आहेत तुम्ही यापूर्वी बघितलेले, फक्त त्यांची आता जागा बदललेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की अगदी छोटीशी का असेना पण नक्की कमेंट करा. या व्हिडिओमध्ये मी जे बदल केलेले आहेत ते तुम्हाला मैत्रिणींनो आवडलेत का तेही मला जरूर सांगा. तुमचा रिप्लाय ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण की त्याशिवाय मला कळणारच नाही की तुम्हाला ते आवडतं की नाही. असे बदल मी करायला हवेत का छोटे मोठे, तर ते मला नक्की सांगा बरं. चला आपण परत भेटूया नवीन छानशा व्हिडिओसोबत.